अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर केवळ पदव्या नव्हे तर कौशल्य संपन्न तरुणाई घडवणे आवश्यक आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाइतकेच कौशल्य विकसित करणे हेच राष्ट्राचे खरे बळ असे प्रतिपादन प्रसिद्ध शास्त्रज्ञ व शिक्षण तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर जी.डी. यादव यांनी केले। ते महावीर महाविद्यालयातील शिक्षणशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कौशल्य आधारित शिक्षण 21व्या शतकातील उच्च शिक्षणाचे परिवर्तन या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये बोलत होते। यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमॅन ॲडव्होकेट के.ए. कापसे होते। डॉक्टर चेअरमॅन ॲडव्होकेट अभिजित कापसे, सचिव मोहन गरगटे, खजानीस गुणवंत रोटे, संचालक नरेंद्र देसाई, प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर यादव म्हणाले, डिग्री ही रोजगाराची हमी नसून कौशल्यच भविष्यातील खरी ताकद आहे। राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आशुतोष कापसे, डॉक्टर अरुण पाटील, पुण्याच्या SNDT कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर गणेश चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले। यावेळी पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या परिषदेमध्ये 237 शोध निबंध तर 485 लोक परिषदेमध्ये सहभागी झाले होते। यावेळी विविध महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर अद्वैत जोशी यांनी केले। पाहुण्यांची ओळख प्राध्यापक हेमंत पाटील, प्राध्यापक श्रद्धा पाटील, बाळगोंडा पाटील व जावेद मैस्त्री यांनी करून दिली। सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर संध्या जाधव व प्राध्यापक सायली चौधरी यांनी केले। आभार प्राध्यापक कल्पना गंगातीरकर यांनी मानले। यावेळी डॉक्टर महादेव शिंदे, डॉक्टर गोमटेश्वर पाटील, प्राध्यापक जयवंत दळवी, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मिरजकर, डॉक्टर संदीप नलवडे, अंकित पोरवाल, डॉक्टर शशिकांत पाटील, प्राध्यापक जावेद मैस्त्री, डॉक्टर स्वप्नील पाटील, प्राध्यापक राहुल आडके यांच्यासह सर्व शाखेतील प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।